नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्रास्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, गेल्याच आठवड्यात आपण पाहिलं होतं की हा किरकिडा मुंबईला येण्या अगोदर त्याच्या हेल्पर्सला भेटवस्तू घरात उपयोगी होईल अशी भेटवस्तू देत होता। त्यात होतं चहा पावडर, अगरबत्ती, तेल आणि टोस्ट। तर हे तर मी सांगितलंच होतं याआधी की ते सगळं झेडमार्ट मधलं सामान आहे। ते पॉडकास्ट केल्यानंतर मी 1-2 दिवसांनी झेडमार्टला गेली होती। तर मी बघितलं की ती आणि 1 किलो चहा पावडर आणली होती, ती 470 रुपयाची होती। अगरबत्ती तर बाय 1 गेट 1 फ्री होती, त्याची प्राइस होती 76 रुपीज। झेडमार्टचं तेल होतं, त्याची प्राइस होती 102 रुपये आणि जे टोस्ट यांनी आणले होते त्याची प्राइस होती 46 रुपीज। जर आपण कॅल्क्युलेट केलं तर हे सगळं सामान मिळून 700 रुपये पण होत नाही आहेत। 700 रुपयाचं पण सामान याने दिलं नव्हतं त्या हेल्पर्सला। पण दिखावा तर हा माणूस असं करत होता की खूप महागडं सामान देतोय हा। थांबा मंडळी, मी तुम्हाला त्या सामानाची प्राइस दाखवते। मंडळी, आणि त्या तेलाबद्दल तर मी याआधी देखील पोलकोल केली होती, तरी देखील हा माणूस एवढं बोलून पण तेच तेल जेवणात वापरतोय। आणि ह्या बाई माणसाला एवढीच जर मदत करायची होती तर याने एक लिफाफामध्ये पैसे भरून द्यायचे होते ना त्यांना। त्या लोकांना जे घ्यायचं होतं ते त्यांनी त्या पैशांनी घेतलं असतं। हा उगाच कशाला नसता शो ऑफ करत बसला होता। वर त्या व्हिडिओच्या शेवटी सांगतो आम्ही पैशाची पण मदत करतो, पण सगळं दाखवायचं नसते। अरे ते दाखवायचं नव्हतं मग हे तरी कशाला दाखवलंस ना? जसं की 10-10 किलोचं गहू तांदूळच घेऊन दिलं होतंस तू त्यांना, आणि तू हे त्यांना 500-600 रुपयाचं सामान घेऊन दिलं आहेस। या सगळ्याच्या बदल्यात त्यांच्याकडून तू नारळ आंबे वगैरे घेऊन गेलाच असशील ना मुंबईला। मला हे चांगलंच माहिती आहे रे फुकट्या। बाकी हेल्पर्स तर जाऊ दे, पण भव्याच्या आजीने तर नक्कीच तुला बॅग भरून सामान दिलं असणार, कारण जेव्हा कधी तुम्ही मुंबईला जाता तेव्हा टिकरोळीवरून तुम्ही भव्यासाठी 100 रुपयाचे 4 फ्रॉक घेऊन जाता ना गिफ्ट मध्ये, म्हणून म्हटलं रे। दुसऱ्या दिवशी मंडळी किरकिरे काकूंना घेऊन नवीन घराचं काम सुरू करण्याआधी आर्किटेक्ट कडे प्लॅन बनवायला गेला होता। 5:30ची ट्रेन होती, पण 3:30ला हे लोक गेले होते। 4:40ला केअरटेकर निघाला मुंबईला जायला। सगळ्यांना सारखा विचारत होता की काकी मुंबईवरून काय आणू तुम्हाला? बाई माणूस असं विचारतो जसं की कुठेतरी इंटरनॅशनल ट्रिपलाच जातोय। आता मुंबईमध्ये जे अवेलेबल आहे ते इझिली गावी देखील मिळते ना। तसं पण याची शॉपिंग म्हणजे झेडमार्टचीच शॉपिंग असते, जी बाय 1 गेट 1 फ्री आहे। ही नागकुजाऊ बेबी तर खरंच स्वतःला सुकुमारीच समजते। लग्नाला 3 वर्ष होत आले आहेत तरी वेडेचाळे काहीचे बंद होत नाही। 2 सीटला पकडून लटकत होती वेड्यासारखी। यावेळी 3 माकडांनी खादाडी ट्रेनने प्रवास नाही केला। काकू बोलत होत्या आम्ही फक्त वडापाववरच 5 तास आहोत, घरातून निघताना पण आम्ही काहीच खाल्लं नव्हतं। काहीही हा काकू, किती फेकता तुम्ही? अहो काकू, 5 तास तुम्ही उपाशी राहिलो, पण तुमच्या खादाड सुनबाईचं काय? मला नाही बाबा विश्वास बसत की तुमची सुनबाई वडापाववरतीच 5 तास काढेल। काय त्या बिचाऱ्या ढाई काकांची अवस्था करून ठेवले आहेत, बिचारे कसे दिसतात आता। हे ढाई काका तर याला भावच देत नव्हते। नागकुजाऊ बेबी आणि किरकिरे काकूंसोबत ते गप्पा मारत होते मस्त। हा त्यांना हाक मारून विचारत होता काहीतरी, पण त्यांनी जराही लक्ष दिलं नाही, सतत याला इग्नोरच करत होते। एवढा हा गावावरून आला, पण त्या काकांना गावावरून काय घेऊन आला तर शिळ्या आमरसची बॉटल। आता कोकणात किती विविध वस्तू मिळतात, जसे की खाजा, शेवाचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, भाजलेले काजू, आंबा पोळी, फणस पोळी, पण ह्यातला हा माणूस काहीच घेऊन गेला नाही त्यांना। साधे 2 गावचे नारळ देखील घेऊन नाही गेला। मला तर असं वाटते हे लोकांना आता खरंच वेडे झाले आहेत। कोणी घर देतं का घर, असं 1 वर्ष झाला की यांचं सुरू होते। आता याने जो टिकरोळीला रेंटेड फ्लॅट घेतला होता याला माहिती होतं की हा झोपडा स्टेच कंटिन्यू करणार आहे, मग याला काय गरज होती ना तो फ्लॅट रेंटवर घेण्याची। आणि मी जे एवढे दिवस ओरडून सांगत होती की बाबा त्या ढाई काकांना आणि भालूला घेऊन जा गावी, त्यांना पण तेवढाच आराम मिळेल, तर तेव्हा हा ऐकला नाही माझं। पण आता याला आठवते की त्यांचं वय झालं आहे आणि त्यांना गावी नेलं पाहिजे। खरं तर यांनी ह्या आधीच त्यांना सोबत न्यायला हवं होतं। आता तसं तर चॅनलची CEO तोंड लपून बसलीच आहे, ती ढाई काकांकडे लक्ष देत असेल, पण रात्री अपरात्री काय झालं तर कोण लक्ष देणार आहे त्यांच्याकडे?
आणि मला तरी विश्वास बसत नाही की ढाई काका आणि भालूसाठी याने एवढं 28,000चं रेंट भरलं असेल. उगाचच हा माणूस काय पण फेकत बसतो. हा बाई माणूस त्या दिवशी बोलला की आम्ही मम्मीला डोक्याच्या डॉक्टरकडे घेऊन गेलो आहे, ते तुम्हाला पुढील ब्लॉग मध्ये दिसेल. ह्या किरकिरे काकू तर विचित्रच आहेत. 10,000 रेंट असेल कुठे असा रूम हवा आहे यांना. आता मला तरी नाही वाटत की मुंबई सारख्या ठिकाणी 10,000च्या रेंट मध्ये कुठे 1 BHK रूम मिळत असेल. जसं किरकिरे काकू बोलल्या की 10,000 आमचं बजेट आहे, तसा केअरटेकर काकूंना बोलला, मम्मी 10,000 मध्ये तुला नागपूजाऊ बेबीच्या एरियामध्ये जावं लागेल. काय रे केअरटेकर, नागपूजाऊ बेबीचा एरिया म्हणजे नेमका कोणता एरिया रे? असं कोणत्या एरियामध्ये राहते रे ती? मला तर असं वाटते मुंबईमध्ये चाळींमध्ये पण 10 ते 12,000 रेंट असेल. किरकिरे काकू बोलतात, चाळीत राहण्याची माझी हौस पिटली. मंडळी, या पत्रस्टेच्या केअरटेकरचं काय करू हो मी? आधी याला ल आणि ळ चा प्रॉब्लेम होता, आता प आणि फ मध्ये पण याचा प्रॉब्लेम होतोय. पुढेला सारखा पुढे पुढे करत होता. बिंडोक केअरटेकर बोलतो, आम्ही व्लॉगिंग साठी नाही करत आहे, आमच्या पर्सनल लाईफ मध्ये हे सगळं घडतंय, त्यासाठी आम्ही इकडे तिकडे रूम शोधतोय. नागपूजाऊ बेबी बोलते, आम्ही ब्राऊन आणि बॉटप आहोत ना मुंबईमध्ये. ब्राऊन नाही ग बाई, बॉर्न अँड बॉटअप बोलतात त्याला. उगाच कशाला ग इंग्लिश मध्ये बोलते, मराठीमध्ये बोलली तरी देखील चालेल. एका व्हिडिओ मध्ये तर ही बाई बोलते, आम्ही 3-4 महिन्यापेक्षा जास्त गावी राहू नाही शकत, आम्हाला मुंबईलाच खूप छान वाटते. पण दुसऱ्याच दिवशी हे लोक बोलतात काय तर आम्हाला गावी जायचं आहे. काही लोक तर 24 तास वर्षाचे 365 दिवस हॉटेल होमस्टे चालवतात, पण हे लोक 2-3 महिन्यातच एवढे दमतात. तसं पण हे लोक काही काम करताना तर दिसतच नाही, सगळं काम यांचे हेल्परच करत असतात. मंडळी, मला अजून एक गोष्ट आठवली, ती म्हणजे हा केअरटेकर काही दिवसांअगोदर बोलला होता की आमच्या झोपडा स्टे मध्ये बस भरून 30-40 लोक येणार आहेत मेडिटेशन वाले. त्यांचं काय झालं? तेव्हा तरी नागपूजाऊ बेबी बोलत होती की मी त्या लोकांसोबत मेडिटेशन करणार आहे. मग आता त्याचं काय झालं? आले नाही का ते लोक? बिंडोक माणूस बोलला, आता 1 महिना तरी आम्ही इथे राहून रूम शोधणार आहोत. पण लगेच दुसऱ्या दिवशी व्हिडिओ घेऊन आला की आम्ही परमनंटली रत्नागिरीला शिफ्ट होतोय. उगाच काही कॉन्टेंट नाही म्हणून नको ते धंदे करत बसतो हा. ह्या माणसाला आता अचानक रिअलाइज झालं की त्या ढाई काकांना एकटं सोडता कामा नये, त्यांचं वय झालं आहे, त्यामुळे एकत्र राहणं खूप गरजेचं आहे. आता हा माणूस त्या ढाई काकांना त्या झोपडा स्टे मध्ये पण घेऊन जाऊ शकत होता ना, पण ह्यानी काय केलं तर तिथे हा रेंटेड रूम शोधतोय. किती हा माणूस लबाड आहे बघा मंडळी. माझा पॉडकास्ट ऐकतो चोरून चोरून, वर व्हिडिओ बनवतो. मी तर एवढ्या दिवसापासून बोलतच होती की त्या ढाई काकांना घेऊन जा तिथे, पण तेव्हा हा ऐकला नाही. काय रे झोपडा स्टेच्या केअरटेकर, माझं म्हणणं आता तुला पटतंय ना? आता जरी तुला समजलंच असेल की मी माझ्या पॉडकास्ट मध्ये तुझ्या हिताचंच बोलत होती एवढे दिवसापासून. 2 दिवस या माणसानी सेम टॉपिक वरती व्हिडिओ बनवले होते. तिसऱ्या दिवशी पण हा त्याच टॉपिक वर व्हिडिओ बनवत बसला होता. त्या काकू तर त्याच कुर्तीमध्ये बसल्या होत्या, जी कुर्ती त्यांनी दुसऱ्या दिवशी घातली होती. मला तर यांचं हे वागणं बघून असं वाटते की यांचे व्हिडिओ स्क्रिप्टेड होते. कारण तुम्हीच विचार करा ना मंडळी, या किरकिरे काकू 2 दिवस सलग त्याच कुर्तीमध्ये कशा काय असू शकतात? यांनी रत्नागिरीवरनं निघतानाच हा प्लॅन केला होता. जसा गोव्याला गेले होते मागे, तेव्हा यांनी अँब्युलन्स व्लॉग बनवला होता ना, तो कसा यांचा स्क्रिप्टेड होता, तसंच हे देखील आता यांचं नाटक असेल नवीन. त्या दिवशी हा पत्रस्टेचा केअरटेकर त्या किरकिरे काकूंना घेऊन गेला होता बघा, आणि सगळ्यांना सांगितलं होतं की मी नवीन घराच्या कामासाठी आर्किटेक्टला भेटायला जातोय. हा नक्कीच तेव्हा त्या किरकिरे काकूंना रूम दाखवायला घेऊन गेला असेल. आता ती चॅनलची CEO आणि तिची मुलगी आली आहे, पण तिच्या सासरचे लोक तिला दाखवायचं नाही बोलले आहेत, त्यामुळे पत्रस्टेच्या केअरटेकरचा नाविलाज झाला आहे. नाहीतर ह्याने पण त्या युरोपच्या वांगेवाली आणि घरकोंबडी सारखं बच्चा दिखाओ पैसे कमाओ स्कीमचा लाभ उचलला असता, स्वतःच्या बहिणीच्या मुलीला दाखवून, म्हणजे स्वतःच्या भाचीला दाखवून. आता मंडळी तसं बघायला गेलं तर ह्यानी जुन्या व्हिडिओज मध्ये त्या चॅनलच्या CEO ला दाखवलं आहे. मग ह्याने आता ते व्हिडिओज देखील प्रायव्हेट केले पाहिजे ना, कारण त्यात तर चॅनलची CEO दिसते. आणि तो हॉस्पिटलला जाण्याची बॅग भरतानाचा व्हिडिओ तर जगजाहीरच झाला आहे मी केलेल्या पोलखोल नंतर. चॅनलची CEO एवढी साधी भोळी वाटत होती मला, पण त्या व्हिडिओ नंतर तर माझा गैरसमज दूर झाला. ही पण त्यांच्यासारखीच आहे, पैशासाठी हपापलेली. त्या व्हिडिओच्या एंडला या केअरटेकरने दाखवलं की तो किरकिरे काकूंना डोक्याच्या डॉक्टरकडे घेऊन गेला होता. निघताना बिंडोक माणूस सांगतो की आम्ही भालूसाठी फॅन चालू ठेवतो, तिच्यासाठी वॉशरूमचा डोर ओपन ठेवतो.
हो रे बाबा, खूप उपकार केलेस तू तिच्यावरती. स्वतःचा कौतुक करण्याची संधी हा माणूस काय सोडत नाही. आता साहजिकच आहे ना मंडळी, ज्यांच्या घरी पेट असतात ते लोक त्यांच्यासाठी फॅन चालू ठेवतात, वॉशरूमचा डोर ओपन ठेवतात, खाण्यापिण्याची व्यवस्था करतात. पण हा अडाणी माणूस एवढा मागासलेला आहे की याला तेवढं देखील माहिती नसेल. त्या युरोपच्या वांगेवाली सारखं नुसता मोठ्या मोठ्या बाता मारत होता की आम्ही नातेवाईकांकडे गेलो होतो. आता हा एवढा नातेवाईकांकडे गेला होता ना, मग कोणाकडे गेला होता ते का बरं याने दाखवलं नाही? मागचे पुढचे व्हिडिओज कसेही टाकायचे आणि लोकांची दिशाभूल करायची, एवढं मात्र या माणसाला छान जमते. काय त्या ट्रेन मध्ये वाकून बसला होता, नशीब ते डोक्यावरचं घरटं हल्लं नाही याचं. नाही म्हणजे सारखा वाकून वाकून बघत होता ना, मला वाटलं आता पडेल आता पडेल, पण कदाचित यांनी ते डोक्यावरती फेविस्टिकने स्टिक केलं असावं. एवढा हा माणूस सगळ्यांना विचारत होता की आम्ही काय आणू मुंबईवरून तुमच्यासाठी, काय आणू सांगा ना सांगा ना. मग आता हा जेव्हा नागपूजाऊ बेबी सोबत गेला आहे गावी, तेव्हा हा काहीच का बरं त्यांना घेऊन गेला नाही? एवढं सगळ्यांना विचारत होता ना की काय घेऊन येऊ, मग काहीतरी घेऊन जायचंच होतं प्रत्येकासाठी. मंडळी, मला तर असंच वाटते हा त्या दिवशी ना त्या किरकिरे काकूंना फ्लॅट दाखवून आला असेल आणि आता हा नागपूजाऊ बेबीला घेऊन गेला असेल फ्लॅट दाखवायला. तुम्हाला देखील असंच वाटते का? मला नक्की कॉमेंट करून सांगा बरं का. मी काय बोलते मंडळी, या माणसाने ना त्या किरकिरे काकूंना डोक्याच्या डॉक्टरला दाखवण्यापेक्षा स्वतःच्या डोक्याचं चेकअप करून घ्यायला हवं होतं. त्या दिवशी एक रूम याने फायनल केला होता, पण आज परत दुसरा फ्लॅट बघायला गेला होता. थोड्या दिवसांनी बोलेल इथे ट्रेनचा आवाज खूप येतो, आम्ही परत मुंबईला शिफ्ट होतोय. तसं पण मागे हा बोलत होता की आमच्या झोपडा स्टे जवळ पण ट्रेनचा आवाज येतो. आता बरं त्या किरकिरे काकूंना त्रास होत नाही. मागे तर डोंबिवलीच्या फ्लॅटला खाली करताना काय काय नाटकं करत होते दोघं मायले. त्या पत्रा स्टे मध्ये राहून राहून शेवटी याला पण आता तसंच घर आवडते. हा माणूस बोलला की आम्ही फ्लॅट बघायला गेलो आहे. आता मंडळी तुम्हीच सांगा, कोणत्या फ्लॅटमध्ये हो वरती पत्रे लावलेले असतात? एक गोष्ट ऑब्झर्व केली का मंडळी तुम्ही, या माणसाला ना खूप जास्त अहंकार आहे. कारण हा माणूस लोकांना सांगतो की इथे जाऊ नका जेवायला, तिथे जाऊ नका, पण हे लोक आता फेमस ठिकाणी जाऊन जेवतायत. वर निर्लज्ज माणूस बोलतो काय तर, आम्ही ऑन कॅमेरा सांगू नाही शकत, आम्ही कोणाचं नाव खराब नाही करू शकत. का रे, मग ऑफ कॅमेरा तरी असले धंदे कशाला करतोयस तू? एखाद्याच्या पोटावरती पाय मारताना काहीच कसं वाटत नाही तुला? तुझं असं म्हणणं आहे की तुझं जेवण चांगलं आहे, लोकांनी तुझ्याकडेच जेवायला यावं. उगाच नुसता आपला कुठेही जेवून आला की फक्त स्वतःच्या जेवणाची तारीफ करत असतो. वर बोलतो काय तर, आम्ही त्यांचं किचन बघायला गेलो नव्हतो की ते कसे बनवताय, पण आम्ही आमच्या व्हिडिओ मध्ये नेहमी दाखवत असतो आम्ही किती हायजीन मेंटेन करतो, आम्ही जेवण कसं बनवतो. हो का रे बिंडोक माणसा, तुझ्या झोपडा स्टे मध्ये आणि हायजीनचा आणि तुझ्या झोपडा स्टेचा लांब पर्यंत काहीच संबंध नाही आहे. मागे बघितलंस ना तुझ्या बायकोची कशी पोलखोल केली होती मी, कुठे कुठे हात लावून ती जेवण बनवत होती. ते एकदा नाकातच काय बोट घालते, एकदा प्रायव्हेट पार्ट्सलाच काय खाजवते, तर कधी आमरसची बॉटल चाटते आणि तोच हात जेवणाला लावते. हीच काय रे घाणेरड्यांनो तुमची हायजीन? तुम्ही लोक किती हायजीन मेंटेन करता ना हे पूर्ण दुनियेने बघितलं आहे, त्यामुळे ना जरा तू गप्पच बस. मंडळी, या बिंडोक माणसाने आज जो रूम दाखवला होता तो याचं म्हणणं आहे की तो अनयुज्ड आहे, पण जर तुम्ही तो बघितला असेल व्हिडिओ तर तुमच्या लक्षात येईल की तिथे हँडवॉश होतं दोन्ही बेसिन जवळ. एका काचेच्या शेल्फ वरती बाप्पाचा फोटो ठेवला होता, त्याच्या समोर निरंजन देखील होतं आणि त्या घरामध्ये एक काका हाफ पॅन्ट वरती फिरत देखील होते. म्हणजे नक्कीच तिथे कोणतरी राहत असावं. तो फ्लॅट मला तरी नाही वाटत की अनयुज्ड होता, याआधी तिथे कोणतरी राहत असावं, म्हणूनच तर तिथे साबण आणि हँडवॉश अवेलेबल होते. कोण जर तिथे राहत नसतं तर त्यांनी तिथे ते साबण आणि हँडवॉश का बरं ठेवले असते? आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे हा बिंडोक माणूस किती खोटारडा आहे ते. आता उद्या जाईल परत मुंबईला आणि त्या दिवशी बोलत होता ना की गांधी मार्केट एक्सप्लोर करायचं आहे, ते आता उद्या करत बसे. नाहीतर ते जमलं नाही तर नागपूजाऊ बेबीला माहेरी सोडून येईल. यावेळी वाटते बिनपगारे काकूंनी याला नाशिकला बोलवलं नाही आहे, पण या माणसाचा काही भरोसा नाही. हा बिनबुलाय मेहमान सारखा लगेच हजर होईल त्यांच्या घरी नागपूजाऊ बेबीला घेऊन. 1-2 दिवसापूर्वी निर्लज्ज माणूस बोलत होता की आम्ही फिल्मिंग विदाऊट परमिशन करत नाही, पण मागे तर तुम्ही पाहिलंच होतं की रत्नागिरीला हा जेव्हा गेला होता तेव्हा शेवपुरी पाणीपुरी वाल्यावरती कसा त्यांच्या परमिशन शिवाय फोकस करत होता. त्या काकांनी जेव्हा याला विचारलं होतं की काय करतोय, तेव्हा याने सांगितलं होतं की व्हिडिओ काढतोय. उगाच आपलं खोटं बोलायचं, त्याच्या पलीकडे याला दुसरं काही येत नाही. असो तर मंडळी, पत्रा स्टेच्या केअरटेकर वरती एवढंच. उद्या मी युरोपच्या वांगेवालीवरती पॉडकास्ट करणार आहे. माझा असा डाऊट आहे की टोमल काकू 22 जूनला नऊवारी साडी नेसणार आहे. तीच लाल भडक नऊवारी साडी.
कारण महाराष्ट्र मंडळाने तिथे लेझिम आणि ढोल ताशाचा कार्यक्रम ठेवला आहे. त्यामुळे उद्याचं पॉडकास्ट ऐकायला विसरू नका. आणि आजचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.